तर बघा काय बातमी आहे. इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावरील शिक्षकांना 2 वर्षात म्हणजे 31 ऑगस्ट 2027 पूर्वी TET उत्तीर्ण व्हावं लागणार आहे. उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकावर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यानुसार शिक्षकांना न्यायालयाने दिलेली मुदत संपेपर्यंत 6 वेळा पात्रता परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या माध्यमातून 2026 या वर्षात जून आणि डिसेंबर महिन्यात TET घेतली जाणार आहे. दुसरीकडे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे देखील केंद्रीय तथा राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET घेतली जाते. केंद्र सरकारच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतच्या वर्गावरील शिक्षकांसाठी परीक्षा आवश्यक आहे. शिक्षकांना परीक्षा देखील पर्याय 8 फेब्रुवारी 2026 रोजी CTET घेतली जाणार आहे. त्यासाठी सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दिलेल्या मुदतीत शिक्षकांना 3 CTET देण्याची संधी मिळणार आहे. TET असो की CTET यापैकी कोणतीही परीक्षा शिक्षकांना मुदतीत उत्तीर्ण व्हावं लागणार आहे. दरवर्षी वर्षात एकदाच TET म्हणजे शिक्षक पात्रता चाचणी व्हायची, पण आता जून व डिसेंबर असे 2 वेळा परीक्षा घेण्याचे आमचे नियोजन आहे, जेणेकरून उमेदवारांना जास्तीत जास्त संधी मिळेल. आता नोव्हेंबरमध्ये TET झाली, त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर जून 2026मध्ये पुन्हा परीक्षा होईल. 1 सप्टेंबर 2027पर्यंत 3 TET होतील असे नियोजन आहे. एक TETसाठी किती अवधी लागतो? शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरायला मुदत देणे, अर्जाची पडताळणी हॉल तिकीट वितरण, परीक्षा केंद्राची निश्चिती, परीक्षा घेणे व त्यात 2 पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणी यासाठी 6 महिन्याचा अवधी लागतो. त्यामुळे वर्षातून एकदाच परीक्षा घेतली जायची, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षकांना मुदतीत परीक्षेची जास्तीत जास्त संधी मिळावी म्हणून वर्षात 2 परीक्षा घेण्याचं नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं केलं आहे. शिक्षकांची TETची स्थिती. TET द्यावे लागणारे शिक्षक 1.62 लाख. TET उत्तीर्ण होण्यासाठी मुदत आहे 31 ऑगस्ट 2027. परीक्षेत मिळणाऱ्या संधी आहेत 6. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.